आता मात्र तिसऱ्या दिवशीच्या रात्री त्या आमाईला आता हे तिसरं स्वप्न पडलं आणि पांडुरंगानं सांगितलं, आमाई तुला मी 2 संधी दिल्या, आता तुला तिसरी संधी नाही. आता तू ये असं मी म्हणत नाही, पण तू ये अशी व्यवस्था कर बघ. नाही आम्ही घाबरल्या. पांडुरंग कधी कोणाला असं बोलत नाही. माझ्याकडून सेवा राहिली. पांडुरंग मला म्हणाले असं, मग काय करावं. त्यांनी जसंही पुढे सांगितलं पांडुरंगाने. सकाळी काय म्हणले, काय काय होत आहे, उद्या युद्ध होणार आहे, युद्ध. आणि ते युद्ध असं होणार आहे की तुझे 2ही पोर, अरे ज्या पोराच्या जीवावर तू त्यांच्या मायेमध्ये गुंतून मला सोडून इथं आलीस ना, हे 2 पोरच मी उद्या ठेवीत नाही. पाय म्हणजे आता काय होत. आम्हाला घाम फुटला. सकाळी उठल्या, रडायला लागल्या. पोरायला बोलिलं, आता तुम्ही मला येड म्हणा का शहाणा म्हणा पोराय हो, पण मी तुम्हाला विनंती करते, पांडुरंगाचा शाप आपल्याला घ्यायचा नाही. देऊला आपण जाऊ म्हणजे जाऊ, पांडुरंगाची सेवा राहते, आपण जाऊ. अगं काय झालं तुला, परत स्वप्न पडलं का. हो मला स्वप्न पडलं आणि ह्या वेळेच्या स्वप्नामध्ये पांडुरंगानं सांगितलं की आज युद्ध होणार आहे आणि त्या युद्धामध्ये तुमच्या दोघांचाही लेखा हो, अरे जीव जाणार आहे. पुरं हसायला लागले ना. आता युद्ध होणारे हे अगोदर आम्हाला कळन का तुला कळन. बर तुला कळन का पांडुरंगाला कळन. अरे आम्हाला कळन ना अगोदर. पोरं हसले. आईनं ऐकायला तयार नाही. आता आईचा हट्ट आहे, देऊला जायचंय, पोराला पर्याय नाही. पोरं थोडेसे हसायला लागले आणि पोराने सांगितलं, बरं आई एक काम करा. पांडुरंगाने काय सांगितलं, आम्ही मरणार आहे ना. बरं ठीक, आज आम्ही मरणार आहे ना, मग तू आम्हाला शेवटचं पूर्णाची पोळी खाऊन घाल आणि मगच आम्ही जातो. पोराने आईला येड्यात काढलं ना. आईनं सुनाला सांगितलं स्वयंपाक करा. पूर्णाचा स्वयंपाक घातला. दोन्ही पोरं जेवायला बसले. जेवण होत नाही. हात धुवायची वेळ आली की राजाची माणसं दारात आली. निरोप आला, अरे युद्ध झालंय, शत्रू आलेला आहे आणि तुम्हाला जर जेवण झालं असेल तर हात तिकडं जाऊन धावा लागल. एवढं हे सगळं घाई घाईचं आहे. आणि खरं तसं झालं ना. त्या दोघांनाही निरोप आला आणि ते दोघंही निघाले. तो परचक्र आडवे येता सत्वर, युद्ध झाले धुरांदर, रणी उभयता पडिले शूर, हाहाकार झाला. महिपतीनं सांगितलं, अरे हाहाकार झाला, फार मोठा युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये ते दोघही भाऊ धारातीर्थी पडले. त्या दोघांनाही वीर मरण आलं. पण वीर मरण येताना मात्र त्या दोघही पोरांनी पांडुरंगाचा धावा केला. सांगितलं, पांडुरंगा अरे आमचं चुकलं, आम्ही हे करायला नव्हतं पाहिजे, आम्ही आईचं ऐकायला पाहिजे होतं, पण आम्ही ऐकलं नाही. पण आम्हाला रणांगणावर जरी वीर मरण येत असलं, मात्र आम्हाला तू वैकुंठात घेऊन गेलं पाहिजे अशी विनंती आहे. अहो जर पांडुरंग रुक्मिणी माते सहित त्यांच्या घरामध्ये येऊन थांबतात तर आपल्या घरात यांना नेणार नाही का. विश्वंभर बुवा, तुमच्या आता वैकुंठाची वेळ झालेली आहे, तुमचा मागणं काय. तर जे माझं काय झालंय, जे माझं केलंय, बस माझ्या सगळ्या पिढ्यांचं तू पुढच्या ते केलं पाहिजे. शब्द दिलाय पांडुरंगाने, तथास्तु. आता इथे हरी आणि मुकुंद दोघांनी सेवा तर केली नाही, पण पुण्य वाढलंच इतकं आहे की पोराच्या सुद्धा पदरात ते टाकावं लागलं. आपण आपल्या पोराला काय दिलं, त्या बँकेचा हा हप्ता, त्या सोसायटीचा तो हप्ता, बस फेडीत. आणि विश्वंभर बुवांनी मागणी पण काय केली, तर माझ्या कुळात इथून पुढे असे लेकरं जन्माला या की माझ्याही पेक्षा जास्त तुझी सेवा त्यांनी केली पाहिजे. आणि तू मला जितकं दिलं त्याच्याही पेक्षा जास्त माझ्या त्या वंशजांना दिलं पाहिजे. अहो मागणी ही अशी करता.
तुम्ही देवाकडे जाता देवाला काय म्हणतात, देवा मला लेकरू दे, मी तुला बकरू देते. अरे काय मागितलं पाहिजे देवाला? देवाला कडं देव मागावा, देव तू भेट. माणसं देवाकडं सगळं मागते, पण तू भेट म्हणते का? नाही म्हणत. तुम्हाला माहितीये तुम्ही म्हणता का नाही म्हणत. कधी हे कर कधी ते कर, पण तू ये. तू बरं आहे आपला मंदिरात, घरी गेल्यावर आम्हाला काय पाहिजे ते मात्र तू पाठव. असं मिळत नाही.